तुमचं पुन्हा पुढच्या सेशन मध्ये पुन्हा स्वागत आहे. आपण मगाशीच लिहून घेत होतो. एन हे दोन्ही बिंदू केंद्रबिंदू स्पर्श रेषेच्या एकाच अंगाला आहेत, म्हणून ते दोन स्पर्श वर्तुळे आंतरस्पर्शी आहेत. आता आपल्याला महत्वाचं शिकायचं ते म्हणजे ह्या स्पर्श वर्तुळांच्या बाबतीत काय प्रॉपर्टी त्यांची, त्यांचं ऍक्च्युअली काय तत्व आहे की केंद्रबिंदू जर जोडला, आडवा करा मोबाईल, जर केंद्रबिंदू जोडला तर केंद्रबिंदू जोडून तयार होणारा रेषाखंड हा केंद्रबिंदू जोडून तयार होणारा रेषाखंड हा कुठून जातो. आता उदाहरणार्थ हे वर्तुळ एक आहे, दुसरं हे एक वर्तुळ आहे, त्याचा केंद्रबिंदू हा आहे, याचा केंद्रबिंदू हा आहे. पी आणि क्यू हे बाहेरून स्पर्श करणारी वर्तुळ आहेत आणि त्यांचा समजा टी हा स्पर्श बिंदू आहे. जर मी फक्त पी आणि क्यू कडे बघून, नीट लक्ष द्या, पी आणि क्यू कडे बघून मी पट्टी लावली आणि जर रेषा ओढली तर ती आपोआप टी मधून जातेच. म्हणजेच काय, पी डॅश टी डॅश क्यू असतच. आता थोड्या वेळाने याची आपल्याला सिद्धता लिहायची आहे. अजून एक पॉइंट असंच अजून कोणाविषयी सांगता येईल, बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या बाबतीत बघा. बाह्यस्पर्शी वर्तुळ आत्ता झालं, आता आंतरस्पर्शी वर्तुळ हे आतून स्पर्श करतायत. समजा दोन वर्तुळ, याचा केंद्रबिंदू येत आहे, याचा केंद्रबिंदू ए आणि बी आहे. जर मी फक्त ए आणि बी कडे बघत बघत पट्टी लावली आणि रेषा ओढली तर ती के नावाच्या स्पर्शबिंदूतून जायलाच पाहिजे. ए डॅश बी डॅश के. यातनं काय दिसतंय आपल्याला, यातनं काय समजलं, केंद्रबिंदूंना जोडणारी रेषा जर वर्तुळ स्पर्श करणारी असतील तर त्यांच्या सेंटर टू सेंटर जोडणारी, केंद्रबिंदू पासून दुसऱ्या केंद्रबिंदूला जोडणारी रेषा जर वाढवली तर ती नक्कीच त्या स्पर्श बिंदूतून जातेच. ते एकरेषीय असतातच. आता हे सिद्ध करण्यासाठी मी आता इथं सिद्धता करून दाखवतो, लक्ष द्या. हे बाह्य वर्तुळ आहे, बाह्य स्पर्श करणारी वर्तुळ आहेत दोन, आणि मी इथं ए नावाचा केंद्रबिंदू घेतला, इथं बी नावाचा केंद्रबिंदू घेतला. ओके. थोड्या वेळ समजा की याच्यातून एक स्पर्शिका चालली आणि तो स्पर्शबिंदू कोण आहे, के. कोणता, हा बिंदू के. आता जर मी 2 मिनिट समजले की वर्तुळच नाही आहेत, वर्तुळच नाही आहेत, मग मी हे वर्तुळ घालवलं, हे वर्तुळ घालवलं. आता मी ए के जोडलं आणि बी के जोडलं. काय दिसतंय तुम्हाला, ए के आणि बी के जर जोडले तर तुम्हाला माहिती ए के कोण आहे, या साईडच्या वर्तुळाची त्रिज्या आहे, आणि बी के कोण आहे, या बाजूच्या वर्तुळाची त्रिज्या आहे. आणि तुम्हाला माहिती ही एल कोण आहे, रेषा आहे, स्पर्शिका आहे. मग तुम्हाला माहिती स्पर्शिका आणि त्रिज्येमध्ये कसला कोण असतो, काटकोन. याचप्रमाणे इकडं काय असणार आहे, काटकोन. याचाच अर्थ मी म्हणू शकतो की एके हा लंबरूप आहे एल रेषेवर, एके लंबरूप एल रेषा आणि बीके लंबरूप एल रेषाच. परंतु पूर्वी आपण शिकलोय की एक रेषा जर दिलेली असेल तर रेषेच्या के नावाच्या या बिंदूतून एक आणि एकच रेषा लंब असू शकते, एकच असती ती रेषा. म्हणजे एके नावाची वेगळी रेषा, बीके नावाची वेगळी रेषा असत नाही. म्हणजेच काय, याचा अर्थ मी म्हणू शकतो एबी ही एकच रेषा आहे, लंब तर आहेच आहे. म्हणजेच ती कुठून गेली, के मधून. म्हणजेच ए डॅश के डॅश बी झालं, झालं की सिद्ध. म्हणजे एके ही वेगळी रेषा आहे, बीके ही वेगळी रेषा आहे असं नाही. याचा अर्थ झाला की ए के आणि बी हे कसे बिंदू आहेत,
एक रेषीय बिंदू आहे. संपलं. आता दुसरं, याच प्रकारे अंतरस्पर्शी वर्तुळ समजा, ही आतून स्पर्श करणारी दोन वर्तुळ आहेत आणि त्यांच्यातून जाणारी ही स्पर्शिका. एक मिनिट. ही आतून जाणारी दोन वर्तुळ स्पर्श करणारी आणि त्यांच्या स्पर्शिकेला नाव देतो एम. ती पण टी बिंदूच्या तिथं स्पर्शिका आहे. आता तुम्हाला माहिती हा आहे क्यू बिंदू, हा आहे पी बिंदू, केंद्रबिंदू आहेत. मग क्यूटी जोडला. क्यूटी कोण आहे? लहान वर्तुळाची त्रिज्या. पीटी पण जोडला, वेगळा जोडला समजा, थोड्या वेळ माना की तो वेगळा आहे. पीटी कोण आहे? मोठ्या वर्तुळाची त्रिज्या. बरोबर आहे की नाही? मग पीटी ही त्रिज्या म्हणल्यानंतर ती एम ला लंबरूप असली पाहिजे. क्यूटी पण त्रिज्या म्हणल्यानंतर ती एम ला लंबरूपच असली पाहिजे. पण ती टी वरच आहे ना. याचा अर्थ या रेषेच्या टी बिंदूतून जाणारी, तुम्हाला माहिती एक आणि एकच रेषा लंब काढता येते. मग पीटी पण वेगळी, क्यूटी पण वेगळी असं नाही सांगता येणार. म्हणजेच रेषा पीक्यू ही एकच रेषा असणार आहे जी टी मधून चालली आहे. म्हणून मी म्हणू शकतो की पी डॅश क्यू डॅश टी, म्हणजे टी बिंदू हा कोण आहे? स्पर्श बिंदू. या सेंटरला जोडणाऱ्या रेषेवर आला. तिथं आकृती कोणती दाखवली बघा, पान नंबर 57 वर. मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम दोघही बघा. तिथं ए आकृती बाह्यस्पर्शी वर्तुळाची आहे, बी आकृती अंतरस्पर्शीची आहे. तिथं काय दिलंय? बाह्य स्पर्शी वर्तुळाचा केंद्रबिंदू ए आहे आणि दुसरा केंद्रबिंदू आहे बी. ए बी जोडलं तर सिद्ध काय केलं त्यांनी? ते टी मधून जात, सी मधून. कोणती रेषा आहे ती? एल रेषा आहे. म्हणजे ए डॅश सी डॅश बी हे सिद्ध झालं. आणि दुसऱ्या आकृतीत काय केलं त्यांनी? एक मोठं बाह्य एक वर्तुळ, त्याच्या आतनं दुसरं वर्तुळ, हे दोन केंद्रबिंदू जोडलेत तर ती आपोआप रेषा कुठून गेली? सी मधून गेली. ए आणि बी हे कोण आहेत? केंद्रबिंदू आहेत. थोडक्यात वाक्य काय झालं? इफ टू सर्कल्स टच इच अदर, जर दोन वर्तुळे स्पर्श करत असतील तर त्यांचा स्पर्शबिंदू हा ते केंद्रबिंदू जोडून तयार होणाऱ्या रेषेवर असतोच. द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर. त्यांचा जो स्पर्शबिंदू असतो तो त्यांच्या त्या दोन रेषांना जोडणाऱ्या, त्या दोन केंद्रबिंदूंना जोडणाऱ्या रेषेवर असलाच पाहिजे. ओके, समजलं हे तुम्हाला आता? तर ती आकृती आणि सिद्धता 4-5 ओळीची सिद्धता आहे, तुम्ही नंतर काढू शकताय. आता आपण तेवढं अंतर सोडा, तेवढं जागा सोडा, डायरेक्ट नाव टाका सराव संच 3.2, प्रॅक्टिस सेट 3.2. आज सोमवार आहे, आपला या आठवड्यातला शेवटचा दिवस आहे. परंतु तुम्ही खूप व्यवस्थित ऐकताय वगैरे दिसतंय, खूप छान. फक्त नीट लिहून काढा. मात्र संख्या तर वाढली पाहिजे बघा. 300-350 मुलांपैकी 100 सुद्धा येत नाहीयेत. उदासीनता काही उपयोगाची नाही. एक मिनिट बघतो. हा, ओके. तर या सगळ्या गोष्टी कठीण आहेत सगळ्या. कसं कळलं हे? अमेयला कळलं. ते अमेयला सगळ्याच गोष्टी कळतात त्यातल्या. बरं, आता काय म्हणत होतो मी की त्या सिद्धता लिहून काढा. सराव संच 3.2 सुरू करूया. पहिलं गणित काय म्हणले बघा. पहिला आकडा काय म्हणले? 2 सर्कल्स, दोन वर्तुळांच्या रेडियस त्रिज्या 3.2 आणि 4.8 आहेत.
R1 बरोबर लिहा येथे R1 बरोबर 3.5 सेंटीमीटर. Here R1 equal to 3.5 centimeter. R2 equal to 4.8 centimeter. R2 equal to 4.8 सेंटीमीटर. आता ते काय आतून स्पर्श करतायत, अंतरस्पर्शी वर्तुळ आहेत. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. त्यांच्यामधील अंतर काढा त्याच्या केंद्रबिंदूमध्ये. लिहा येथे दोन वर्तुळे, येथे दोन वर्तुळे अंतरस्पर्शी आहेत. येथे दोन वर्तुळे अंतरस्पर्शी आहेत. खालच्या वेळेला हिअर टू सर्कल, तुमचं इंग्लिश मीडियमचं लिहा. हिअर टू सर्कल्स आर इंटरनली टचिंग सर्कल्स. देअरफॉर वी नो दॅट, आपणास माहित आहे की, आपणास माहित आहे की जेव्हा दोन वर्तुळे अंतरस्पर्शी असतात, जेव्हा दोन वर्तुळे अंतरस्पर्शी असतात, when two circles touch internally, when two circles touch internally, then तेव्हा त्यांच्या केंद्रबिंदूंना जोडणारी रेषा, then the line joining their centers, त्यांच्या केंद्रबिंदूंना जोडणारी रेषा, the line joining their centers is collinear with the point of contact. त्यांच्या केंद्रबिंदूंना जोडणारी रेषा ही स्पर्शबिंदूतून जाते, स्पर्शबिंदूतून जाते. म्हणून खालच्या वेळेला दोन केंद्रबिंदूतील अंतर बरोबर R1 अधिक R2. Therefore distance between their centers equal to R1 plus R2. त्याच्याच खाली 3.5 अधिक 4.8, 8.3 सेंटीमीटर. आठ 8.3 सेंटीमीटर. म्हणून त्या दोन केंद्रबिंदूंमधील अंतर बरोबर 8.3 सेंटीमीटर. असंच दुसरं काय म्हणले बघा, दोन वर्तुळ आहेत, त्यांची त्रिज्या 5.5 आहे आणि 4.2 आहे. ते बाहेरून स्पर्श करतात. नाही, आपलं मगाशीच इंटरनली टचिंगचं चुकलंय. दोघांमधलं अंतर हे वजाबाकी एवढं असतंय. R1 मायनस R2 करा, म्हणजेच काय 4.8 वजा 3.5, मगाशीची आतून आहेत. हा, सबट्रॅक्शन करायचंय. 4.8 मधनं 3.5 घालवा, 2.3 सेंटीमीटर. पहिल्या उदाहरणामध्ये वजाबाकी करा. आता दुसरं, 2.3 का 1.3? हा, 1.3 1.3 सेंटीमीटर. दुसरं गणित, येथे दोन वर्तुळे
येथे दोन वर्तुळे बाह्यस्पर्शी आहेत. R1 बरोबर बरोबर 5.5 सेंटीमीटर, R2 बरोबर 4.2 सेंटीमीटर. Two circles are externally touching circles. सगळी सोडवायची भगवान, वगळलेलं वगैरे काही बघू नका आता सध्या तरी. ज्ञान घेऊन पुढे जायचंय. त्या बेसिक कन्सेप्ट घेतला नाही तर काही उपयोगाचा नाहीये. मी सगळं शिकवणार आहे बघा. हे वगळलं ते वगळलं पुन्हा हे घेतलं नाही आम्हाला त्यामुळे समजलं नाही असं नकोच. एवढं घेऊन सुद्धा समजलं नाही म्हणतायत, काय उपयोग आहे मग? त्याची लिंक टाकतोय मी युट्यूबवर तरी सुद्धा बघणं नसेल तर मग काय उपयोग? बघितलं तर समजेल ना. ऍटलिस्ट ती लिंक तर बघायला पाहिजे का नाही? हा, बघितलं नाही तर समजलं नाही तर मग फोन करून शंका विचारा, चालतंय. तुम्ही बघितलंच नाहीये, अभ्यासच केल्यानंतर आपण कसं म्हणू शकतो ना? हजर तर राहिलं पाहिजे, प्रेझेंट तर राहिलं पाहिजे त्या ह्याला. बर, यासाठीच मी काय केलंय, जर काही कारणामुळे लिंक मिळाली नाही, सिग्नल नसेल किंवा दुसरे कुठली तरी कामं असतील, बाहेर गेलेला असाल, तर तोच व्हिडिओ तुम्हाला मिळावा म्हणून मी उलट अपलोड करतोय ना, सोयीचं व्हावं यासाठी. हा, R1 बरोबर 5.5, R2 बरोबर 4.2. म्हणून जेव्हा दोन वर्तुळे बाह्यस्पर्शी असतात, जेव्हा दोन वर्तुळे बाह्यस्पर्शी असतात, तेव्हा when two circles are externally touching, then जेव्हा दोन वर्तुळे बाह्यस्पर्शी असतात तेव्हा when two circles are touching externally, then त्या दोन वर्तुळांच्या केंद्रबिंदूंना जोडणारी रेषा, त्या वर्तुळांच्या केंद्रबिंदूतून किंवा केंद्रबिंदूंना जोडणारी रेषा स्पर्शबिंदूतून जाते. then the line joining their centers, then the line joining their centers is collinear with the line joining their centers is collinear with the point of contact. म्हणून दोन केंद्रबिंदूतील अंतर बरोबर. आता मात्र R1 प्लस R2. मगाशी मात्र R1 मायनस R2 किंवा R2 मायनस R1 होतं मगाशीच. आता मात्र R1 प्लस R2. म्हणून डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स इक्वल टू R1 प्लस R2 इक्वल टू 5.5 प्लस 4.8. बघा बरोबर आहे का? 10.3 सेंटीमीटर. $4.2 आहे का? हा, थांबा थांबा, घेतो घेतो घेतो. 4.2 4.2. मग 4.2 असेल तर झालं, मग उत्तर बदललं. किती? 5 2 7, 9.7 सेंटीमीटर. ओके, 9.7 सेंटीमीटर. बरोबर आहे, बरोबर आहे शांभवी. चला, तिसरं गणित. रेडियाई ऑफ टू सर्कल्स, दोन वर्तुळांच्या त्रिज्या 4 आणि 2.8 आहेत. ड्रॉ फिगर ऑफ दीज सर्कल्स, त्यांच्या दोन्हींच्या विषयीची आकृती काढा. टचिंग इच अदर एक्सटर्नली इंटरनली. ते काय तुम्ही काढू शकता, काय प्रश्न नाही. पुढचं चौथं, हे गणित बोर्डाच्या दृष्टीने पॉप्युलर आहे बघा. चौथ्या गणिताला 5 स्टार करून ठेवा.
दोन सर्कल्स बाहेरून टच करतायत, काढा आकृती. गणित असलं तरी काढा आकृती. पी आणि क्यू केंद्रबिंदू असलेले वर्तुळ बाहेरून स्पर्श करतात आर मध्ये. ए आणि बी हे दोन बिंदू आर मधून जाणाऱ्या रेषेमुळे मिळालेत आणि सिद्ध करायचंय एपी समांतर बीक्यू. पुन्हा एपी आर त्रिकोण, समरूप त्रिकोण आर क्यू बी. आणि आर क्यू बी कोण किती? जर पी ए आर हा कोण 35 असेल तर. लिहा पटपट. पक्ष डॅश. पी व क्यू केंद्रबिंदू असलेली वर्तुळे आर बिंदूत बाह्यस्पर्शी आहेत. पी व क्यू बिंदूत, पी व क्यू केंद्रबिंदू असलेली वर्तुळे आर या बिंदूत बाह्यस्पर्शी आहेत. The circles with center P and Q, the circles with center P and Q touch externally at R. Touch externally at point R. Full stop. R मधून जाणारी रेषा, the line passing through R, intersects the two circles at point A and B. R बिंदूतून जाणारी रेषा दोन्ही वर्तुळास A व B मध्ये छेदते. A व B बिंदूत छेदते. साध्य. अजून एक लिहा पक्षात. फुल स्टॉप. बारीक लिहा. कोण पी ए आर बरोबर 35 अंश. कोण पी ए आर बरोबर 35 अंश. कोण पी ए आर बरोबर 35 अंश. बरं, आता 12:33 ऑलरेडी झालेत. याची सिद्धता मी तुम्हाला उद्या देतो, कारण का बरेच जण लेफ्ट झालेले काही काही उद्योग असतात त्यांचे, म्हणून मी उद्या तुम्हाला ते सोडवून देतो. ओके, आपण इथंच थांबूया. 2 मिनिट थांबा. इकडे बघा सर्वजण, लक्ष द्या. आधी मला इथून हे होऊ दे. जय हिंद जय महाराष्ट्र करायचं राहिलेलं असतंय, बरोबर आहे ना? तर पक्ष आणि साध्य तुम्हाला दिलंय, ते गणित सोडवून वगैरे बघून तुम्ही जर आणलात तर ठीक, नाही तर मला शुक्रवारी पुन्हा आठवण करा, आपण ते गणित सोडवूया. चौथं अजून एकदा सोडवू. उद्या नाही, सोमवारपर्यंत झाला. आता आपण शुक्रवार शनिवार रविवार सोमवार घेतलं, आता शुक्रवार शनिवार रविवार सोमवारच पुढच्या. ठीक आहे. वेगळीच काहीतरी परिस्थिती आली तर मग परत कधीतरी ग्रुपवर सांगून जाता येईल, नाहीतर आता सध्या तरी येणाऱ्या शुक्रवारीच आपला तास. जय हिंद जय महाराष्ट्र जय सुलकेश. बाय.